संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता नवनवीन खुलासे होत असल्याचं पाहायला मिळतंय। देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या एका महिलेची हत्या झाल्याचं समोर येत आहे। हा मृतदेह 5 ते 6 दिवसांपासून या महिलेच्या घरात पडून होता। शेजाऱ्यांना मृतदेहाचा वास आल्यानंतर हत्येची घटना समोर आलेली आहे। धाराशिवच्या कळंब शहरात ही महिलेची हत्या झाल्याचं समोर आलेलं आहे। मनीषा कारभारी बिडवे असं या महिलेचं नाव असल्याचं समजतंय। देशमुख हत्या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत। संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या एका महिलेची कळंबमध्ये हत्या करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे। आम्ही सांगतोय, गावकरी सांगतायत की ही हत्या केल्यानंतर चुकीच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी किंवा हा सगळा प्रकरण डायव्हर्ट करण्यासाठी एका महिला जी तयार केलेली होती ह्या आरोपींनी, त्या आरोपींनी तयार केलेली महिला त्याचा तरी तपास यांनी बिना मागणीचा करायला पाहिजे होता। कारण का त्याच्यामध्ये ह्याच्या अगोदर कित्येक बळी पडले असतील त्या गोष्टीचे, परंतु या लोकांनी त्याला कधीच गांभीर्याने घेतलं नाही। तिच्याकडे जे काही पुरावे आहेत किंवा तिच्याकडे ज्या काही गोष्टी तिनं चुकीच्या केलेल्या आहेत ह्याची जिम्मेदारी आता कोण घेणार आहे? म्हणून आमचे गावकरी आणि आम्ही मागणी करत होतो की ती महिला कोण आहे, जेणेकरून खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी त्या महिलेला तयार केलं गेलं होतं, परंतु त्याचा कुठलाही तपास यांनी केला नाही। त्याचा खूप खेद वाटतो। बबनगीतेचा राग असेल ना वाल्मिक कराड पोलिसांना हाताशी धरून बबनगीतेला खोट्या प्रकरणात अडकवलंय। बापू अंधळे जे खून प्रकरण आहे त्या खून प्रकरणामधला खोटा आरोपी आहे बबनगीते। बबनगीते नसताना त्याच्यावर आरोप टाकलाय। कारण वाल्मिक कराड सांगेल ते सही, आणि तेव्हाचा तिथला जो इन्स्पेक्टर होता महाजन त्याचा एक कारस्थान आहे। तो महाजन आता सस्पेंड आहे काय माहिती नाही, पण तो नाही येत असं म्हणतात की त्या महिलेला सांगितलेलं की तू त्यांना बोलून घे, आणि अशी एक कहाणी सांगितली जाते। पण मी त्याच्यात खोलवर कधी गेलो नाही, कारण का मी पहिल्या दिवसापासून माझं म्हणणं होतं की ह्या खुनामागचा मुख्य स्पर्धार हा वाल्मिक कराडच आहे, आणि त्याला राजकीय राजश्रय असल्यामुळे यंत्रणा ती संपूर्ण त्याच्या ताब्यात असल्यामुळे तो काय वाटेल ते करत होतो। तरी अजून माझं शासनाला म्हणणं आहे की महादेव मुंडेचं खून प्रकरण का आतापर्यंत सुटत नाही? त्याचा खून कोणी केला? अख्ख्या बीडला माहिती त्याचा खून केला कोणी केला, अख्ख्या बीडला माहिती, तरी त्याचा आरोपी पकडला जात नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।